या समुद्राने दिलेली धन आहे आमची. जमिनीच्या तिप्पट समुद्र आहे आणि कोळ्यांना काही समुद्र कमी पडलं नाही. आणि ज्या ज्यावेळी समुद्राने आम्ही कोळी हाक मारली, देवा आम्हाला भरपूर दे, त्यावेळेला आम्हाला आमच्या समुद्राने भरपूर दिलेलं आहे. आणि हे देण त्याचंच आहे. आणि या मुंबईचे खरे आद्य नागरिक म्हणजे आम्ही कोळी. मुंबई आमच्या कोळ्यांची आहे. हेच म्हणून मी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आम्हा कोळीवाड्याकडून आणि आमच्या कोळी परिवाराकडून अखंड या गिरगावकरांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि आमच्या देशाच्या पंतप्रधानांना हार्दिक शुभेच्छा. नक्कीच. पण तुम्हाला हे सगळं तयार करायला किती दिवस लागले आणि तुम्ही कधीपासून या शोभायात्रेत सहभागी होतात? किती वर्ष झाले तुम्ही या शोभायात्रेत सहभागी होता? हे तर प्रश्न चांगला तुम्ही विचारलात. या शोभायात्रेतला मी 7वा वर्ष आहे. पण कंटिन्यू 2 वर्ष मी या शोभायात्रेत विनर आहे. आणि माझी हॅट्रिक विनर आहे म्हणून मी थीम आहे आणि मी ओरिजिनल कोळी आहे. आणि माझ्या स्वतःच्या बोटी आहेत, माझ्या बोटीचा कारखाना आहे आणि मी थीम काय कोणी चोरलेलं नाही. हे माझे पूर्वी या छोट्या वडीने मी धंदा केला आणि आज आधुनिक माथ्यावर गेलो आहे. आणि हे लाईट हाऊस आहे दीपकगृह, मुंबईची दांडी बोलतात त्याला. ही मुंबईची दीपकगृह आहे. ही ओरिजिनल थीम आहे. ही कोणाची कॉपी केली थीम नाही. जसं निसर्गात आहे ती थीम आहे. आणि मी कोळी असल्यामुळे मला अभिमान आहे, मला गर्व आहे. मी कोळी आहे. माझ्या आईवडिला जन्म दिला त्या मातृश्रीला प्रणाम, तर मी कोळी आहे. नक्कीच. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर हे पहिला गुढीपाडवा सण मराठीला महत्त्व देणार अशी थीम असणार आहे. आणि तुमच्या डोळ्यात पाणी आहेत, अश्रू आहेत. काय हा आनंद आहे? का तुम्ही भावुक झालात? माझ्या आईला सलाम करतो की तिने जन्म दिला आणि आज मी भरपूर काही केलेलं आहे. म्हणून मला गर्व आहे का मी कोळी आहे. आणि मला मराठी भाषेचा आणि मराठी असण्याचा मला गर्व आहे. आणि खरोखरच मुंबई जर खरा असेल ना तर मुंबईचा महाराष्ट्रातला मराठी माणूस. म्हणून मला यावरचा गुढीपाडवा साजरा करताना आनंद वाटतोय की मराठी माणसाने हा सण साजरा केलेला आहे. आणि या गिरगावात हा थीम दर साजरा त्या खरोखर गिरगावकरांना माझा सलाम आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.